दिल्ली पोलिसांचा आंदोलकांवर बेछूट लाठीमार. देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले, सरकारला लाठीचार्ज आवडत नाही. दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर पोलिसांनी केलेला लाठीमार हा परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गरजेचा होता. तसे केले नसते तर काही अनावश्यक गोष्टी घडल्या असत्या, असं वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे, पण आंदोलन करताना संविधानाने दिलेले हक्क आणि जबाबदारी या दोन्ही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. दिल्लीत सुरू असलेले विद्यार्थी आंदोलन चेहरा नसलेले आहे. यामुळे या आंदोलनात काही लोक वेगळा अजेंडा घेऊन घुसले आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. कोणी परवानगी घेऊन आंदोलन करत असेल, शांतिपूर्ण आंदोलन करत असेल तर परवानगी दिली जाईल. मात्र जाणीवपूर्वक राजकीय अशांतता तयार करण्यासाठी विनापरवानगी आंदोलन करणे, हिंसा करणे हे कुठल्याही परिस्थितीत योग्य नाही. त्याच्यावर आवश्यक ती कारवाई केली जाईल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. दिल्लीत आंदोलन झाले, त्यामध्ये अनेक राजकीय पक्ष आपली पोळी कशी भाजता येईल हा प्रयत्न करत आहेत. अनेक संघटना ज्यांचं या विषयाशी घेणं देणं नाही, ते अराजकता निर्माण कशी होईल याचे प्रयत्न करत आहेत. आणि ज्यावेळी फेसलेस आंदोलन असतं, दिल्लीत नेतृत्वहीन व्यवस्था पाहायला मिळाली. पोलिसांच्या गाड्या उलटवणे, फोडणे असेल, पोलिसांवर दगडफेक असेल, अशा अनेक गोष्टी घडल्या आहेत. आणि एक गोष्ट सांगतो, कुठल्याही सरकारला आपल्या नागरिकांवर लाठीचार्ज करणं कधीच आवडत नाही. पण काल ज्या प्रकारची अवस्था होती, जर पोलिसांनी कंट्रोल घेतला नसता तर अनेक अनावश्यक गोष्टी घडल्या असत्या. पोलिसांनी मोठा संयम दाखवला आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. आणि एक गोष्ट निश्चित आहे, कुठलंही आंदोलन आपण बघितलं, फेसलेस असतं आंदोलन, तेव्हा काही प्रवृत्ती त्यामध्ये शिरत असतात. आणि त्या प्रवृत्ती आंदोलनाचा फायदा घेऊन आंदोलकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपलं स्वार्थ कसा पूर्ण करता येईल असा प्रयत्न करत असतात. यापैकी अनेकांना नीट परीक्षा काय आहे, परीक्षा कधी झाली माहीत नाही, तेथे आपला अजेंडा रेटत आहे. सगळे काही एका विचाराने तिथे आलेले नाहीत. या आंदोलनात काही हौशे गवशे आपला एजेंडा पूर्ण करत आहेत. मी सगळ्याच आंदोलकांवर आरोप करू इच्छित नाही. या आंदोलनात काही लोक चांगल्या भावनेने सहभागी झाले असतील, पण निश्चितच या आंदोलनात काही असे लोक घुसलेत ज्यांना आपला स्वार्थ साधायचा आहे, ज्यांचं नीट परीक्षेशी घेण्यात येणं नाही, केवळ अराजकता निर्माण करायची आहे, असे लोक आपला अजेंडा घेऊन या आंदोलनात शिरले होते, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. तसेच काही राजकीय पक्ष ज्यांना त्या राज्यात रिजेक्ट केलेला आहे, ते यातून आपल्याला पुन्हा काहीतरी मिळवता येईल का असा प्रयत्न करत आहेत, असा टोला त्यांनी विरोधकांना हाणला आहे. बघा, असं आहे की लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. केवळ लोकशाहीमध्ये आंदोलन करतानाही संविधानाने दिलेले हक्क आणि त्यासोबत संविधानाने टाकलेली जबाबदारी, या दोन्ही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. कोणीही परवानगी घेऊन आंदोलन करत असेल, शांतिपूर्ण आंदोलन करत असेल, तर अशा आंदोलनाला परवानगी पण दिली जाईल आणि अशी आंदोलनं करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. जाणीवपूर्वक राजकीय अशांतता तयार करण्याकरता विनापरवानगी आंदोलनं करणे, हिंसा करणे हे मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये योग्य नाही. त्याच्यावर आवश्यक ती कारवाई केली जाईल. बघा, एक गोष्ट तर निश्चित आहे की कुठलंही आंदोलन आपण बघितलं, ज्यावेळेस आंदोलन फेसलेस असतं त्यावेळी काही प्रवृत्ती त्या आंदोलनात शिरतच असतात आणि त्या प्रवृत्ती त्या आंदोलनाचा फायदा घेऊन, त्या आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपलीही स्वार्थ कसे आपल्याला पूर्ण करता येतील असा प्रयत्न करत असतात. आता दिल्लीमध्ये जे आंदोलन झालं, अनेक राजकीय पक्ष त्यामध्ये आपली पोळी कशी भाजता येईल हा प्रयत्न करतायत. अनेक अशा संघटना की ज्या संघटनांचा या विषयाशी घेणं देणं नाही आहे, पण अराजकता कशी तयार करता येईल त्याचाही प्रयत्न करतायत. ज्यावेळी फेसलेस आंदोलन असतं त्यावेळी आपण दिल्लीमध्ये देखील बघितलं की कशा प्रकारे नेतृत्वहीन अशा प्रकारचं एक त्या ठिकाणी व्यवस्था आपल्याला पाहायला मिळाली. पोलिसांच्या गाड्या फोडणं असेल, गाड्या उलटवणं असेल, पोलिसांवर दगडफेक असेल, अशा अनेक गोष्टी घडल्या. तर एक गोष्ट मी आपल्याला सांगतो की कुठल्याही सरकारला आपल्या नागरिकांवर लाठीचार्ज करणं हे कधीच आवडत नाही. पण काल आपण बघितलं असेल ज्या प्रकारची अवस्था त्या ठिकाणी होती, जर पोलिसांनी कंट्रोल घेतला नसता तर अनेक अनावश्यक अशा गोष्टी त्या ठिकाणी घडल्या असत्या. पोलिसांनी मोठा संयम देखील दाखवलेला आहे आणि अर्थातच
अशा प्रकारचं आंदोलन हे त्या ठिकाणी योग्य पद्धतीने व्हावं, यापुरतं जेवढं त्याच्यावर कारवाई केली पाहिजे तेवढी कारवाई ही पोलिसांनी केली आहे. मला असं वाटतं की याच्या खोलात जर आपण गेलं तर मी काही सगळ्या आंदोलकांवर त्या ठिकाणी कुठलाही आरोप करू इच्छित नाही. काही लोक चांगल्या भावनेने देखील करत असतील, पण हे निश्चित आहे की त्याच्यात असे लोकही घुसलेले आहेत की ज्यांना आपला स्वार्थ साधायचा आहे, ज्यांना या नीटशी काही घेणं देणं नाही आहे, ज्यांना केवळ अराजकता तयार करायची. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.